मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प जो आहे तो सादर झालेला आहे, पण यात एक महत्वाची बाब समोर आलेली आहे, ती म्हणजे ठेवींची। नेहमीच मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या वेळी ठेवी कितीने वाढल्या आणि कितीने कमी झाले याकडे लक्ष लागलेलं असतं आणि यंदा ह्याच्यात मोठी अशी घट झाल्याची माहिती समोर आलेली। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आहेत। ताई, खरं तर अर्थसंकल्प नुकताच सादर झालेला आहे, पण जी चर्चा होती ठेवींची, आधी 91,000 कोटी, मग 80,000 कोटी, आणि आता त्या आणखीनच कमी झालेल्या, त्या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, 7 मार्च 2022ला सर्वांचा नगरसेवकांचा कार्यकाल संपला। त्याच्यानंतर ज्या काही महाराष्ट्रात घडामोडी घडल्या आणि त्यानंतर 2 वर्ष 9 महिन्यांनी हे सगळे नगरसेवक पुन्हा आम्ही निवडून आलो। निवडून आल्यानंतर त्या पिरियडमध्ये किती तुम्ही ठेवी मोडलात त्याची श्वेतपत्रिका काढा, कारण मुंबईकरांना पण त्याची उत्कंठता लागलेली आहे आणि नगरसेवक म्हणून जे ट्रस्टी म्हणून निवडून येतात त्यांना या गोष्टीची माहिती असलीच पाहिजे। पण मी खरं म्हणजे आयुक्तांकडे मागितलं, CC2 महापौरांना केलं, पण फारच उतावळीपणे मला पत्र आलंय की संकेतस्थळावर जा आणि चेक करा। खरं हे उत्तर बरोबर नाही। मुंबईकरांच्या प्रतिनिधित्व करणाऱ्यांकडनं हे उत्तर अपेक्षित नाही। तुम्ही प्रशासनाला सांगू शकता की तुम्ही पारदर्शक म्हणून म्हणताय ना स्वतःला, तर पारदर्शक कसे आहात हे कृतीतून दाखवावे लागतील, नुसतं म्हणून चालत नाही। मधल्या पिरियडमध्ये ज्या ठेवी मोडले त्याचं कशा कामासाठी वापरले, कुठल्या हेड खाली गेले, कुठला GL कोड वापरला, राज्य सरकारने माझ्या माहितीप्रमाणे, मी त्याची माहिती घेते, मला मिळत नाहीये की लाडकी बहीण योजनेचे पण इथून पैसे घेतले। खरं म्हणजे ही स्वायत्त संस्था वेगळी आहे, हिचं बजेट वेगळं आहे। ह्याच्यामध्ये उलट गव्हर्नमेंटकडे, राज्य सरकारकडे आमची कितीतरी कोटी येणी बाकी आहे, ती देण्याचं लांबच। म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी हेल्थची काही कोटी आम्हाला दिले होते। आज कुठल्याच कोटीच्या कोटी उड्डाणे इकडे येत नाही आहेत महापालिकेच्या तिजोरीत, आणि महापालिकेच्या तिजोरीतले काढून न्यायचे तर ते किमान तुम्ही आता बजेटमध्ये सांगताय, तर ट्रस्टी म्हणून सगळ्या नगरसेवकांना ते कळले पाहिजे तुम्ही कशाला वापरताय, कुठे वापरणार आहात। तर 36,623 कोटीहून अधिकची रक्कम जी आहे ती मूलभूत आणि पायाभूत सुविधांसाठी वापरात येणार असं म्हणून या ठेवी ज्या आहेत त्या वापरण्यात। मूलभूत आणि पायाभूत सुविधा या ज्या आम्ही पण आधी दिलेल्या आहेत, आता मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट येते चालू आहे मुंबईत, त्या डेव्हलपमेंटमध्ये मूलभूत पायाभूत सुविधा ज्या मोडल्या जातात, तोडल्या जातात, त्यांच्याकडनं ती वसुली होणं गरजेचं आहे। आमचं म्हणणं तेच आहे, खर्च नक्की करूया, पण खर्च करताना उत्पन्नाचा स्रोत परत काय आहे, कारण आपण आपल्या घरचं जेव्हा आम्ही महिला बजेट करतो त्या बजेटमध्ये आम्हाला जर 500 रुपये खर्च करायचे आहेत तर आम्ही बघतो त्या 500 रुपयामधनं 100-150 रुपये आमचे वाचून परत कसे आम्हाला मिळतील किंवा आम्ही त्याच्यात कशी ते काहीच दाखवलं जात नाहीये। आणि महापालिकेच्या आयुक्तांना जरी तो अधिकार असला तरी त्या महापालिका आयुक्तांना सभागृहाच्या समोर येऊन, ज्याला सर्वात महत्त्वाचं स्थान आहे त्यामध्ये सर्व पक्षीय नगरसेवक बसतात, त्यांना स्त्रोतही सांगायला पाहिजे आणि कुठे आधी खर्च कुठे कुठे केले ते दिलं पाहिजे, आणि आता कुठे कुठे करणार आहात, किती काय करणार आहात ते सांगायला पाहिजे। जर तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर आपला जर तोडलं जातं, मोडलं जातं, ब्रेक केलं जातं, त्याचं समान याच्यामध्ये आणलं जात नाही, मुंबईकर त्याच्यामुळे त्रस्त असतात, तर अशा गोष्टींकडनं तुम्ही वाढ करून घेणार आहात का? म्हणजे त्या कोणी उठावं कुठेही, ज्या पद्धतीने आपण ज्या मोठे प्रोजेक्ट आणले, अगदी कोस्टल आणला, कोस्टलचा तर आपलाच पैसा आहे, मुंबई महापालिकेचा आहे, पण बजेटच्या ठेवी मोडून नाही केला। ठेवीला हात न लावता
एवढा मोठा कोस्टल रोड दिला. आता कोस्टल रोड संपता तुम्ही आलात, तुम्ही तो हक्कानी, पण पहिले जर फोटो काढले एक पण बोलणार एक कोस्टल मध्ये नाही. नाही ताई, पण असा विषय आहे की तुम्ही जसा मुद्दा मांडला 91,000 कोटीच्या ठेवी होत्या, मग त्या 80,000 कोटीवर आल्या आणि त्याच्यातल्या आता त्याच्यानंतर आता 36,000 कोटी वापरण्यात आलेले उरलेले जे 44 कोटी आहेत ते आपल्या मूलभूत FD असतात, इतर ज्या ESIC असतात त्यासाठी राखीव असतात, ते मोडता येत नाही म्हणून त्याचा वापर केला गेला नाही तर तेही गेले असते असं तुम्हाला वाटतंय? आता जे सर्व कर्मचारी आहेत महानगरपालिकेचे, हे असाच जर ह्यांचा कारभार राहिला सत्तेत आहोत म्हणून, तर महापालिकेच्या नोकरीला कोणी येणार नाही. आणि महापालिकेच्या लोकांना पगार देणं, त्यांचं तर निवृत्ती झाल्यानंतर पेन्शन आहे ना, ती तर मला वाटतं बंदच करतील. काही करू शकतात आता. आम्ही कडाडून विरोधात राहणार, या गोष्टी होऊ नाही देणार. मुंबईच्या आणि महानगरपालिकेच्या जे आमचे कर्मचारी आहेत सगळे, मग ते घनकचऱ्यापासून अगदी स्वीपरपासून जेवढे आहेत त्या सगळ्यांच्या पाठीशी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ठामपणे पाठीशी आहेत. आमची नगण्य संख्या नाही, आज 65 म्हणून आम्ही आलेलो आहोत. त्यामुळे आम्ही ह्या गोष्टीला तुम्ही चांगलं काम करताय असं म्हणून नाही चालणार. काय चांगलं आहे ते दाखवावं लागेल. श्रीमंत महानगरपालिका देशातली असं या मुंबई महानगरपालिकेला म्हटलं जातं. 80,000 कोटींचा बजेट या संपूर्ण महानगरपालिकेने अंदाज वर्तवलेला आहे. तुम्हाला वाटतंय की 80,000 कोटी खरंच लागत आहे? कारण की मागच्या वेळेस 76,000 कोटी त्याच्या तरतुदा वाढतच जात राहिले. आपण जे बजेट करतो त्या बजेटचं वापरही फार करत नाहीत आणि मग ते सरप्लसमध्ये आणून दाखवलं जातं. आणि ह्या संपूर्ण याच्यामध्ये ज्या पद्धतीने आम्हाला वारंवार विचारतात ना की तुम्ही काय केलं, तर आम्ही आता हेच सांगतोय की 25 वर्षात आम्ही एवढे मोठे प्रोजेक्ट करूनही 91,000 कोटीच्या ठेवी ठेवल्या, त्या तुम्ही मोडण्याचं काम करताय. आणि वर परत आम्हाला प्रश्न विचारतात की तुम्ही काय केलं म्हणून. आणि आम्ही मुंबईला सुबत्तेकडे घेऊन गेलो. तुम्ही म्हणता म्हणून ते आरोप लोकांना पण आता कळतंय. शेवटचा प्रश्न आहे माझा की राज्य सरकारकडून 10,000 कोटी रुपये येणे अपेक्षित आहे आणि त्याच्यातलं शिक्षण समितीसाठी 7,000 कोटींची थकबाकी. ही थकबाकी का दिली जाते आणि विशेष म्हणजे की शिक्षण समिती जी महत्वाच्या मुद्द्यांवर काम करते तिची थकबाकी का दिली जाते? राज्य सरकारनी ज्या काही घोषणा केल्या, पाऊस पाडले आणि स्वतःला सत्तेत मध्ये येऊन बसले. मला माझ्या माहितीप्रमाणे मी तेही मागितले, आता ती माहिती तुमच्या माध्यमातून टॅली करा की पहिला जो हप्ता होता ना लाडक्या बहिणीचा, तो आपल्या निधीतून गेलाय. म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारला ते झालंय. महाराष्ट्र राज्य सरकारकडनं येणारा पैसा हा अद्याप आलेला नाही. वारंवार मी महापौर असताना वारंवार मी सांगितलं होतं, त्यावेळेला थोडी रक्कम काय जी आली आहे ती चेक करूया की उद्धवजींनी ती पेड करायला सांगितलेलं. आणि जर कंटिन्यू राहिलं असतं तर 100% राज्य सरकारकडनं सगळं जे येणं आहे महापालिकेचं ते दिलं असतं. कारण महापालिकेच्या मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात उद्धवजींचा जन्म आणि जे एक आत्मीयता बाळासाहेबांपासूनची ती बाकी तुम्ही अगदी बघा ना महापालिका, मग ती नागपूर असेल किती डबघाईला आहे, दिग्गज आहेत ना तरी डबघाईला आहे ना. अशा कितीतरी महापालिका ह्या डबघाईला पूर्ण तोट्यात आहेत. पण एकमेव महापालिका आहे की ज्या महापालिकेमध्ये आमचा कर्मचारी खुश असतो. कारण आपण जेव्हा उद्धवजी मुख्यमंत्री होते त्यावेळेला आपण बोनसही भरीव दिले होते या लोकांना. त्या ठेवी बी मोडून नाही दिल्या, ठेवी राखून ठेवी वाढवून खर्च केलेला आहे. तर मुद्दा अगदी चर्चेचा होणार आहे कारण की इन्कमचा जो स्त्रोत मानला जातो त्याच्यात एक ठेवीला सुद्धा काउंट केलं जातं कारण की त्याचा व्याज मिळून महापालिकेतले पैसे जे ते निधी जो तो वाढत असतो. पण आता याच्यात मोठी घट झालेलीची माहिती आज बजेटमध्ये अर्थसंकल्प सादर करताना समोर आलेली आहे. त्याच्यावरून राजकारण सुरू झालेलं आहे, श्रेयवाद सुरू झालेला आहे आणि आता विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी टीका सुद्धा केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा कापरेसह मी अजय माने, ABP माझा मुंबई.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.